ये इकडे. का आलायस तू इथे? मला माहितीये तू शुभू आहेस ते. तू किती वेश बदलून आलास ना तरी मी तुला ओळखू शकते. पण का आलायस तू इथे? आपलं ठरलं होतं ना एकमेकांच्या आयुष्यात अशी ढवळाढवळ करायची नाही, मग का आलायस? श्रावणी, मी ढवळाढवळ करायला आलेलोच नाहीये. माझा नाईलाज आहे. ज्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो त्यांनी मला इथे पाठवलंय. इथे येऊ शकत नव्हतं शुभू, म्हणून मला असा वेश बदलायला लागला. मी तुझं लग्न मोडायला आलेलो नाहीये, पण मी आता आलोय हे बरं झालं असं मला वाटायला लागलंय. म्हणजे श्रावणी, मी काय सांगतोय ते नीट ऐक, शांतपणे ऐक. आणि मी हे सगळं मनापासून सांगालोय. तू रुद्रशी लग्न करू नकोस. काय बोलतोयस तू हे? मी खरंच बोलतोय. तो रुद्र वाईट माणूस आहे, चांगला माणूस नाहीये तो. हे बघ शुभ, मला चांगलंच माहिती तू इथे कशासाठी आलायस ते. हा, तेव्हा आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. परत मला कधी तुझं तोंड दाखवायचं नाही. निघ. श्रावणी, माझं प्लीज ऐकून घे. हे बघ, तू आता माझं ऐकून घे. प्लीज माझं आयुष्य खराब करू नकोस. बाबांनी मला पहिल्यांदा त्यांची मुलगी म्हणून स्वीकारलंय आणि आता काही झालं ना तरी मला त्यांचा विश्वास मोडायचा नाही. त्यामुळे प्लीज प्लीज निघ आता. हो, मी जाणारच आहे. पण तू हे लग्न करून फसशील, तू बर्बाद होशील. श्रावणी, तुला जी हळद लावली जाणार होती ना, त्या रुद्रनं त्यात हिरवी मिरची कुस्करून टाकली होती, त्यात कूट टाकला होता. त्याला तुझी माफी मागायला लागली होती ना, म्हणून त्याला त्याचा राग होता. काय बोलतोयस तू? मला सगळं खोटं वाटतंय. तुला खरं वाटत नाही? मी कसं सांगू? तुला ती मेहंदीवाली आठवतीये? तिला काहीतरी तुला सांगायचं होतं. तू रूम मध्ये गेलीस तिच्यासोबत. ती रुद्रला ओळखत होती. रुद्रने तिला पकडलं, मारलं. माझ्या समोर ती गेली खिडकीतनं पळून. शुभू प्लीज बास कर आता. तुला माझं का पटत नाही? मी कसं सांगू तुला? शुभू, मला तुझं काही ऐकायचं नाही यार. श्रावणी, ऐक माझं. तो वाईट माणूस आहे. तो कसाही असला ना तरी आता तो माझा होणारा नवरा आहे आणि मी माझा निर्णय बदलणार नाही. सरदारजी उर्फ शुभू, मला वाटलंच होतं तू शुभू आहेस म्हणून. माझ्या अंगावर धडकलास ना तेव्हाच मला संशय आला होता. तुला तर मी आता सोडत नसतो. चल. रुद्र सर, विश्वंभर सर, सगळे या. विश्वंभर सर.